गळत जातोय. मान्यवरांचं स्वागत करणारा हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवलाय की नाही मात्र प्रश्न पडलाय, पण इथे उत्तर आलंय पंचांच्या माध्यमातून 4 धावा आणि इथून मात्र आता स्वागत करतील डीजे ऑपरेटर. आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. याची देही याची डोळा अतिशय सुंदर हा सोहळा. मगाशी मानस सरांनी सांगितलं, प्रवीण दादांचं स्वप्न होतं की स्पर्धा पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी नवीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस यावी आणि तो प्रयत्न यावर्षी अतिशय सुंदर होतो. आणि इथे मात्र चौकारानंतर मिड विकेटच्या बाहेर मारलाय, ज्याचा काल वाढदिवस होता. आता 12 वाजून गेलेत पण शांत बसला नाहीये. वाढदिवसाचं औचित्य साधताना राज सावंत मारलाय हवेमध्ये हा फटका, जिथे मिळतात 6 धावा. षटकार डीजे. थँक्यू डीजे. 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय प्रवीण पाटील साहेबांच्या माध्यमातून राज सावंतच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर. राज सावंत, एक जलजला, एक आधी, एक तुफान. श्री विश्वेश्वर ढेकू संघाचे पुरस्कर्ते रमेश भाई पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक असं स्वागत. श्री विश्वेश्वर ढेकू संघ मैदानामध्ये साईबाबा नगर संघाच्या विरोधात खेळतोय. पहिल्यांदा टॉस जिंकला टीम साईबाबा नगर संघानं, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल पटकेबाजी होत असताना धावा लागला स्कोर कार्ड वरती 11. बिनबाद 11 ही जमेची बाजू आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. संदेजी पाटील, खेळपट्टीची पूर्णपणे जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतली. काय सुंदर खेळपट्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. एकता चषक 2025 चे माध्यम. आज त्यांच्या मावशीच्या मुलाची कदाचित हळद होती, पण या स्पर्धेसाठी त्यांना मात्र जाता आलं नाही. ही मात्र त्यांच्या मनामध्ये खंत आहे. प्रेक्षकांना विनंती करेल जे व्यासपीठाच्या अगदी समोर आहेत, आमचे साईबाबा नगर संघाचे जे सहकारी आहेत, त्यांना विनंती थोडंच आपण खाली बसून घ्या. मान्यवरांना मॅच पाहण्यासाठी अडथळा मात्र येतोय. संजय सोलंकी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज मास्टरमाइंड इकू. स्ट्राइक एंड वरती राज सावंत. राज सावंत मात्र हलक्या हाताने लेग साइड मध्ये पुश करण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं होतं फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधोमध फटका येईल, पण यष्टिरक्षकाने या चेंडूला अडवण्याचं काम केलंय. 1 धाव पहिल्या चेंडूवरती मानस सर आली आहे. नक्कीच बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ढेकूचे आमचे केतन पाटील यांच्यासाठी महेश गायकर उर्फ चिन्या गायकर आमचे भिंगारवाडीचे, त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. मयूर पाटील स्ट्राइक एंडवरती असणारा हा फलंदाज मनगटाच्या साह्यानं सातत्यानं चौकार मारण्यामध्ये माहीर, पण इथे मात्र या चेंडूला अडवलंय. सिंगल या चेंडूवरती येते. 1 धावेला दिलं गेलं महत्व. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. क्या 13 क्या मेरा स्पर्धा आता थेट KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक पाहतात. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा एकता चषकामध्ये आपण करूया हार्दिक असं स्वागत. काय फटका मारलाय भावा, चिम टपाक डमडम. इथे मात्र आलाय चेंडू मिड विकेटच्या बाहेर. चमचम करणारा षटकार. ठोक वारवरती पलटवार झालेत. मास्टर माइंड इकू च्या वरती इथे मात्र पलटवार केले. 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी मात्र मान्यवरांच्या माध्यमातून इथून मात्र जाहीर झालंय आणि ते सातत्यानं तर राज सावंत घेण्याचं काम करतोय. वेगावरती स्वार होणारा चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार इथून मात्र चालवली गेली आणि अशा वेळी आपण पाहतोय सिंगल मात्र आली. मास्टरमाइंड इकू कदाचित जखमी झालाय की काय.
लचक भरली असावी कदाचित पायामध्ये. फर्स्ट एड बॉक्स जर असेल तर मैदानामध्ये घेऊन जा असं वाटतंय मला. संजय सोलंकीला त्याची गरज लागणार नाही कारण बराचसा अनुभव आहे त्याच्या पाठीशी. बराच वर्षाचा क्रिकेट त्यानं खेळण्याचा विक्रम केला. माझ्या साथीनं गुणलेखक राज पाटील मला सांगतायत मास्टरमाइंड इकू आता कमबॅक करेल आणि इथून मात्र कमबॅक झालाय. हा चेंडू गेला निर्धाव. मयूर पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. श्री विश्वेश्वर या नावानं ढेकू संघ मैदानामध्ये खेळतोय. रमेश भाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे ज्याचे मेंटॉर आहेत प्रकाशजी जलगावकर. मयूर पाटीलला करून दाखवावं लागेल. या मैदानावरती त्याचा देखील अनुभव बराचसा आहे. घुटना टेक तमाशा देख. कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक पद्धतीने चेंडू टाकण्याचं काम संजय सोलंकी करतोय. आणि आपण पाहतोय प्रतीक एंटरप्राइजेस जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे एकता चषकाचा जो बॅनर क्रेनच्या माध्यमातून व्यासपीठाच्या अगदी समोर लावलाय वरती लावलाय. त्या बॅनरला जर हिट झाला तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि 3,000 रुपयाचं पारितोषिक आता जिंकणार कोण. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा लागल्यात त्या 20. बिनबाद भीत ही ढेकू संघासाठी जमेची बाजू. वीस धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 10ची सरासरी मात्र गाठली गेली. आता शेवटचे 12 चेंडू उरलेत. बिनबाद श्री विश्वेश्वर ढेकू संघासाठी जमेची बाजू आहे. सलामीची जोडी चांगली कार्य करते. राज सावंतचा वाढदिवस अतिशय जल्लोषात साजरा झालाय पण ते जल्लोष तो चौकार षटकाच्या आतिषबाजीनं मैदानामध्ये देखील करतोय. नेक्स्ट बॉलर प्रथम पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं. प्रथमचा फुलटॉस चेंडू काउ कॉर्नरच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. बिग बिग षटकार. प्रत्येक षटकारासाठी आहे आणि ते पंचांचा नोचा इशारा आलाय. आदरणीय आमचे पाटील साहेब ज्यांनी लावलेलं पारितोषिक होतं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं हे पारितोषिक. प्रवीण शेठ यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. महेशजी गायकर भिंगारवाडीचे पाहुणेत आमचे. त्यांनी कुणाल पाटीलला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात पण इथे मात्र सिंगल येते. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 28. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रवीण भाई पाटील जबरदस्त आहे व्यक्तिमत्व. क्रिकेटला आदर सन्मान देणारे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिकांची लयलूट पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. रमेश भाई पाटील यांच्या सोबत बसलेत ज्यांनी श्री विश्वेश्वर ढेकू संघाला आज पुरस्कृत केले एकता चषकामध्ये. मिड विकेट मध्ये डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. सिंगल मात्र आली. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 29 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सुशांत मात्र असं वाटलं होतं या फलंदाजांना परतीचा प्रवास घडवेल पण त्याला यश आलं नाही. त्यांना 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर मास्टरमाइंड एकूणच जबाबदारी घेतलं. त्याला देखील यश मिळालं नाही पण 9 धावा त्यानं खर्च केल्या. पण आता तिसऱ्या षटकामध्ये आलाय. 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करणारा गोलंदाज प्रथम. स्ट्राईक एंड वरती राज सावंत. एक जलजला एक आंधी एक तुफान. इथे पुन्हा एकदा 500
अकाउंट मध्ये जातील ते प्रवीण शेठ पाटील यांचे राज सावंतच्या ठोक डीजे मारला षटकार. जबरदस्त धून होती डीजेची. डीजेचं देखील मी कौतुक करेल. चांगला प्रयत्न त्याचा चालू आहे. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अशी गीतं नवीन नवीन घेऊन तो येतोय आणि इथून षटकारानंतर टोटल 35 धाबांची नोंद. रुक्मिणी फाउंडेशन व प्रतीक एंटरप्राइजेस त्याचबरोबर जय हनुमान चिंचोली गोहे व स्वराज्य प्रतिष्ठान चिंचोली गोहे यांच्या वतीनं आपण बघतोय उद्या या व्यासपीठावरती माता भगिनींचा सन्मान आदरानं केला जाणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला पण इथे पंच सांगतात लाईन मिस केली आहे. प्रथम वरती दडपण आलंय. हाच तो प्रथम जन कोपोली प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवला पण आता त्याच्यावरती आलेलं आहे दडपण आहे. क्रिकेटमध्ये कधीही काय घडू शकतं आणि कधीही काय बिघडू शकतं याचं ज्वलंत उदाहरण राज सावंत. त्याचाच वाढदिवस आहे ज्याच्या प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय 500 रुपयाचं देखील पारितोषिक आणि त्याला वाढदिवसाच्या आपण चिंचोली गोहे आयोजित एकता चषकाच्या माध्यमातून खूप साऱ्या क्रिकेटमय शुभेच्छा देऊया. डान्सी डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. अशा वेळी यष्टिरक्षकानं स्वतःला थांबवलं पण मी म्हणतोय अशा वेळी स्वतःला थांबवणं गरजेचं नव्हतं. इथे जर हिट झाला असता तर कार्यक्रम राज सावंतचा नीट झाला असता. अशा वेळी असा प्रयत्न होणं गरजेचं आहे. कधी कधी गोलंदाजाकडनं जे होत नाही ते क्षेत्ररक्षक करतात. हा जबरदस्त चेंडू यावेळेस वेगावरती स्वार टप्पा अचूक पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. एक धाव लेग बाईच्या माध्यमातून आमचे पेन परिसरातील पंच आहेत जे जबरदस्त निर्णय देताना एका धावेनं टोटल 37 जेवण बाईट तटकरे यांनी पुरस्कृत केलेला ओमकार सिद्धू 11 सावरळी संघ पहिली मॅच जिंकलाय आणि ही मॅच आता ते आशाभूत नजरेनं पाहतायत. त्यांचं देखील करूया हार्दिक असं स्वागत. सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. 40+ 45+ या माध्यमातून सातत्यानं खेळताना आपण त्यांना पाहिलं आणि आज त्यांनी सावरळी संघाला खेळण्याची संधी निर्माण केली. इथे आता मयूर पाटील थांबत नाहीये. काय लाजवाब चाबूक शॉट त्यानं मारला. पाईन लेगच्या बाहेर आल्यात 4 धावा. चौकार ठोक डीजे. समाप्तीनंतर बिनबाद श्री विश्वेश्वर डेकू संघाच्या धावा लागल्यात त्या 41. या षटकामध्ये बरंच तोडफोड मारधाड पाहायला मिळाली. जवळजवळ 21 धावा खर्च केल्यात प्रथमनं. पण आता नेक्स्ट बॉलर कोण? चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती येईल हितेश सोलंकी. डाव्या हाताचा गोलंदाज. कदाचित आज मयूर शिर्केची कमतरता साईबाबा नगर संघामध्ये भासते की काय? तर सातत्यानं त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो गोलंदाजी करताना आपण पाहिले देखील. पण हितेश देखील चांगल्या पद्धतीचा गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला साईबाबा नगर संघाचा हा खेळाडू आहे जो आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने हा डाव्या हाताचा गोलंदाज 5-6 पावलांचा रनअप घेतोय आणि तिथून आता गोलंदाजीसाठी करेल सुरुवात. साजगाव संघाचा संघनायक आणि माडप संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करतो आपल्याला टॉस साठी यायचंय. माडप संघाचा संघनायक आणि साजगाव संघाच्या संघनायकाला आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचंय. माडप संघाचा कर्णधार मला इथून पाहायला मिळतोय. इथे सोलंकीच्या पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर मारलाय दर्जेदार A1 क्वालिटीचा बिग हिट. षटकार.
च्या चेहऱ्यावरती देखील टेन्शन आलंय. ओमकार मालुसरे एक चांगले कॅमेरामॅन आहेत. टेनिस मंत्रा लाईव्हच्या माध्यमातून सातत्यानं कॅमेराची भूमिका त्यांना साकारली. पण आजचा बर्थडे बॉय 12 वाजून गेल्यानंतर देखील षटकार चौकारांना बर्थडे साजरा करतोय स्वतःचा. प्रवीण शेठ यांच्या माध्यमातून पुन्हा 500 दिले जातील. ठोक डीजे आलाय षटकार. की एखादा सुतळी बॉम्ब त्यानं फोडलाय अशी तो फलंदाजी करतोय. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती अजूनही मैदानावरती खेळ चालू आहे राज सावंतचा. टाळ्या वाजवून श्री विश्वेश्वर डेकू संघाचे खेळाडू त्याचं स्वागत करतो. आणि इथून जर त्यानं 50 धावा पूर्ण केल्यानंतर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. टोटल 53 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात आणि वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय राज सावंत. एक आंधी, जलजला, तुफान, वादळ आता मैदानामध्ये चारी दिशेला फटकेबाजी करतोय. उलटॉस आणि इथे मात्र आज चेंडू देखील जाईल 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 सीमा रेखा पार. राज सावंतचा आणखीन एक ब्लास्ट. लागोपाठचा तिसरा षटकार. ठोक डीजे. शेवटचे आता 3 चेंडू उरलेत. राज सावंत खेळतोय आता वैयक्तिक 49 धावांवरती. एक धाव दूर आहे. एक धाव केली तर 5 धावा 5,000. एक धाव 5,000ची. जशी 40+ ब्रीद वाक्य. एक धाव आरोग्यासाठी. वळूया तारुण्याकडे. तारुण्य मध्ये असणारा खेळाडू इथे मात्र उंच खेळतोय. कॅच पकडण्याची संधी इथे सोलंकीनं सोडलाय झेल. आणि इथे राज सावंतचा खेळ मात्र वाढलाय. 50 धावा त्याच्या पूर्ण झाल्यात. राज सावंतसाठी उभं राहून आता टाळ्या वाजवल्या जात आहेत. अर्थातच त्याचं कौतुक करताना आमच्या प्रवीण शेठ पाटील साहेबांनी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर केलंय. ठोक डीजे. एकटा टायगरला षटकार. ठोक डीजे. सावंत बरसलाय आणि गोलंदाज त्याच्या या फलंदाजीला तरसलाय. टोटल 67. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलंय आणि आता ते लँड होतंय सीमा रेषेच्या जवळ. आणि इथे मात्र कदाचित प्रथम की राहुलनं टिपलाय झेल. आणि शेवटच्या चेंडूवरती संपलाय राज सावंतचा खेळ. टोटल धावा लागल्या त्या 67 म्हणजे 68 धावांची गरज असेल नेक्स्ट इनिंग मध्ये टीम साईबाबा नगर संघाला. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला. ठोक डीजे.
विनंती आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. इथे मात्र राज सावंत 8 षटकार 1 फोर म्हणजे 1 चौकार 19 चेंडू 57 धावांची जबरदस्त खेळी केली. खेळ जर आवडला असेल राज सावंतचा तर जरा जोरदार विदाउट जीएसटी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजल्या चिंचोलीकरांच्या, टाळ्या वाजल्या खोपोलीकरांच्या, पण डेकू संघाच्या टाळ्या वाजल्या नाही यात मला खंत आहे. श्री विश्वेश्वर डेकू संघाच्या नावानं आज टीम मैदानामध्ये खेळतीये आणि राज सावंत साठी टाळ्या वाजल्या नाही याबद्दल मला देखील खंत राहील. पण इथे मात्र आता गरज आहे 68 धावांची येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू 68 धावा. अर्थात आमचे पाटील सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. संदीपजी पाटील यांनी राज सावंतच्या या वाढदिवसानिमित्त त्याच्या 50 धावा पूर्ण झाल्यानिमित्त त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. चेंडू द्या मैदानामध्ये. प्रकाश जलगावकर खुश आहेत. त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये राज सावंतनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय. पण इथं प्रसिद्ध होण्यासाठी जी संधी त्याला मिळाली त्या संधीचं सोनं त्यानं केलं. पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, अभी तो इंटरवल हुआ है. मास्टरमाइंड इकू, त्याचबरोबर शुभम भोसले, सुशांत मोरे, राहुल देशमुख असे बराच बलड्य फलंदाज अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे आणि साईबाबा नगर संघाची फलंदाजी बाकी आहे. 24 चेंडू 68 धावांची गरज आहे. या मैदानावरचा कदाचित आज रेकॉर्ड ब्रेक होण्याची दाट चिन्ह आहेत या मॅच मध्ये, पण तसं काही मैदानामध्ये घडेल का? सुधीरजी भाई पाटील, चंद्रकांत भाई पाटील, प्रवीणजी पाटील साहेबांचं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे. आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय युवा उद्योजक म्हणून ज्यांची या उद्योग जगतामध्ये खालापूर तालुक्यामध्ये ओळख आहे ते प्रवीण शेठ बैलमारे साहेब देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत, मैदानावरती आलेत. त्यांना देखील मी आमंत्रित करतो आपण या व्यासपीठावरती यावं. आपल्या एकता चषकामध्ये जय हनुमान चिंचोली गोहे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. बघा डगआउट मध्ये खेळाडूंना बसण्याची संधी द्या. ढेकू संघाचे पाठीराखे प्लीज. साईबाबा नगर संघासाठी जो डगआउट खेळाडू कक्ष बनवलाय तिथे फलंदाज बसतील. ढेकू संघाच्या पाठीराख्यांना विनंती आहे का आपण डगआउट खाली करा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जातोय तर प्लीज कृपया करून आपण खेळाडूंना बसण्यासाठी तिथे जागा करून द्या. तत्पूर्वी ऐकूया डीजेल आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील आमचे यश मालकर सर. घेऊया गाण्याचा आनंद. ठोक डीजे. आपलं देखील एकता चषकामध्ये सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आसन असावा आणि तिथून स्पर्धेचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा. अशफाक भाई पटेल आपणास विनंती मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेब आणि उमेश दादा गावडे माजी सभापती आणि त्यांचं देखील स्वागत असेल. आणि रोलर आणि जेसीबी मैदानाची जी डागडुजी आहे त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला होता, त्यामुळे मनाच्या अंतःकरणापासून तुमचा देखील आभार व्यक्त करतो. चांगली खेळपट्टी आहे, आउटफील्ड देखील चांगली आहे, आपण नक्कीच पाहतो. टॉस साठी सासगाव टीमचा कॅप्टन आणि माडपाई माडप टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी लगेच. शंकर वाघमारे जी विकेट या ठिकाणी क्रिएट केले बनवल्या ते शंकर वाघमारे ज्यांनी जी खेळपट्टी बनवली त्यांचा मनाच्या अंतःकरणानुसार आभार. सर सासगाव टीमचा कॅप्टन आणि माडपाई माडप टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. चिंचोली टीमचे जे खेळाडू आहेत शंकर वाघमारे त्यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली. चला कॅप्टन या.
नक्कीच जे मंडप डेकोरेटर्स आहेत जे त्यांनी आपण तुषार धुमाल सरांना, कृष्णा जे मंडप डेकोरेटचे ओनर आहेत, सहकारी आहेत कृष्णा, त्यांनी आपण तुषार धुमाल सरांना व्यासपीठाच्या मागे या ठिकाणी आपण भेटायचं आहे. तुषार धुमाल सरांना कॉन्टॅक्ट करा. कृष्णा मंडप डेकोरेटचे ओनर, प्रोप्रायटर, सहकारी, त्यांना विनंती असेल. परंतु यावेळेस पहा, पहिला 17 मध्ये आपण पाहिलं, 19 बॉल मध्ये 57 आपण पाहिलं धावा. रायझिंग स्टार राज सावंत या विभागातील हिरा आहे आणि त्याने करून दाखवलं. टॉस साठी सासगाव टीमचा कॅप्टन प्रणाल शेट लाले यांच्या शुभ हस्ते टॉस नक्कीच केला जाईल. सासगाव टीमचा कॅप्टन आपण लगेच माडभाई माडप टीमचा कॅप्टन उपस्थित आहे रोहित कारंजे. सासगाव टीमच्या कॅप्टनला आपण शेवटचा कॉल देऊया आपण टॉस साठी. कारण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस होणं गरजेचं. तर टॉस साठी सासगाव टीमचा कॅप्टन अगदी पाठला करायचा. आता 23 चेंडू, आता 67 धावा, 67. आक्रमण केलं सुशांत मोरे जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याने ठोकलाय या बॉल वरती. आणखीन एक दर्जेदार षटकार सुरुवात केली षटकाराच्या सहाय्यानं. अगदी प्रणालजी लारे करता AK-47 बच्चा बैलाचे मालक आहे. ज्या बैलानं पाहिला घाट गावचाला मुंबई गाजवली, त्या बैलाचे मालक सुप्रसिद्ध गाडा मालक प्रणाल शेट लाले यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जातो. त्याचा बॉल वेगवान 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 होता, पंचांकडे लावलं फील. यस, जो आक्रमक ठरत होता, जो अगदी आपण पाहायला गेला डोकेदुखी ठरला असता, तो बॅटर साईबाबा नगर टीमचा हुकमेखा या ठिकाणी बाद होईल. सुशांत मोरेला परतावा लागेल. यासारखे टॉस कुणाचा? माडपाई माडप टीमनं टॉस जिंकला. निर्णय थोड्या वेळात आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रणाल शेट लाले म्हटलं AK-47 बच्चाचं अगदी अखंड महाराष्ट्रभर नाव आहे आणि कित्येक पारितोषिक त्यांनी पटकावलीत. आणि सुप्रसिद्ध गाडा मालक आणि चिंचवली म्हटलं की शाहीर पब्लिक किंग शाहीरची रॉयल एंट्री आपण पाहिली होती. अगदी मित्र संदेश पाटील, समीर पाटील यांचा वाघ आणि त्या वाघाची एंट्री कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिली होती. परंतु आपण पाहिला सुशांत मोरे बाद झाला. पहिला बॅटर मास्टर माइंडला आता काहीतरी करावं लागेल. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 22. 67 धावसंख्येची गरज. यश थोरवे आमचा मॅचचा आस्वाद घेत आहेत. अगदी साईबाबा टीमला भरपूर सपोर्ट आहे आणि मॅच सुरू होण्याच्या आधीच त्या ठिकाणी दाखल झाले. या स्पर्धेला देखील यश थोरवे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. परंतु यावेळेस आक्रमण केलं, डीप विकेटला क्षेत्राचे पोहोचतील. 1 बाउन्स फील्ड केला मास्टर माइंडला. आता मास्टर माइंडनच गेम खेळावा लागेल. क्रिकेट हा माइंडचा गेम आहे, तो माइंडचा गेम खेळावा. रायगड प्रीमियर लीग जे पर्व पहिलं होतं त्याच्यामध्ये अगदी सक्सेसफुल कॅप्टन कोण असेल? अगदी इक्को सोलंकी. आणि आपण जर पाहिला अंकित मालुसरे सरांनी का सांगितलं की आपण पाहायला गेला रॉयल कलमोली सारखी मोठी टीम होती, तिला पराभूत करण्याचा महापराक्रम कोणी केला असेल ते इक्कोच्या वरद विनायक खोपोली टीमला. 2चा सिग्नल त्याच्यावरती आलाय चौकार. मॅच मध्ये अजून मजा येईल कारण मास्टर माइंड ठोकतोय या बॉल वरती चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 30 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय राजेशांना पाहतोय 13 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. चला टाइम अलर्ट देखील असेल, ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत. 13 धावा धावफलकावरती आहेत. चला टाइम अलर्ट देखील आहे. पंच तुम्हाला ऑन देखील केले जातील पंचांच्या माध्यमातून खेळाडूंना. कारण 3 षटकं म्हटली तुमची 3 षटकं 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट होणं गरजेचं. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे 3 षटकं आधी 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट होणं गरजेचं. फ्रीटचा बॉल खोलात टाकला होता. चॉप केला बॉलला क्षेत्ररक्षकाला. मिड ऑफचा बॉल वरती रोखलाय. फ्रीटच्या बॉल वरती मास्टर माइंडला थांबवला आणि एकच जाव्या बॉल वरती लागले गेलं. टीमची टोटल आता पोहोचली 14 अंकावरती. अगदी पाठलाग अगदी जर आपण पाहायला गेला 68 धावसंख्येचा
सुरुवात तशी करावी लागेल. राज सावंतचं पहिलं अर्धशतक आलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं दुसरी रात्र आणि त्याच्यामध्ये चमकला डेकू गावचा हिरा. याबतचा बॉल फ्लोईंग स्लॉक स्वीपचा पेटका खाली क्षेत्र निवडलं. एक टप्पा घेत बॉल घेतो बॉन्डलेनची भेट थेट 4 धावा या बॉल वरती येतील. आलाय चौकार. आता 50 धावसंख्येची गरज आहे. 18 धावा धावफलकावरती लागला. शेवटचे 18 बॉल 50. आव्हान अगदी आपण पाहायला गेला कठीण नाहीये. जोपर्यंत मास्टर माइंड इक्को सोलंकी मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याने एक काल गाजवला गाजवत आला, ज्याचा नावाचा दबदबा संपूर्ण रायगड मध्ये आहे, तोच खेळाडू साईबाबा नगर टीमचा ब्रँड आहे हे सांगण्याची गरजच नाहीये. या खेळाडून आपण पाहायला गेला क्रिकेट जगलाय, त्याने आपण पाहिला क्रिकेटवरती नितांत प्रेम केलं. असा खेळाडू सर्वांच्या अगदी गळ्यातील ताईत परीक्षे प्रेक्षक वर्ग फॅन फॉलोईंग देखील आपण त्याची पाहत असतो. त्याच्यावरती आता सर्वांच्या नजरात जी इमोशन आहेत ना, क्रिकेट हा खेळ 11 जणांचा सांघिक खेळ आहे, त्याचबरोबर क्रिकेट एक भावना आहे. क्रिकेट इज इमोशन, एक भावना म्हणजे आपल्या गावाला जिंकवायचा. इक्कोला देखील माहिती आहे सुशांत मोरे बास झाल्यानंतर जबाबदारी त्याच्यावरती जबाबदारी असेल शुभम भोसले जो आहे अगदी या टीमचा कॅप्टन, त्याच्यावरती जबाबदारी असेल. शुभम भोसलेला चांगली हिंसा करावी लागेल. 18 बॉल 50 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिल्या सत्रामध्ये त्याने अर्धशतक अगदी ठोकलं होतं. राज सावंत दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. राज सावंतचा विचार केला, चला स्पीडअप करा डेको टीम, कारण टाइम अलर्ट आहे, टाइम सेट केलेला आहे, त्यामुळे 3 षटक 15 मिनिटाच्या अवधीमध्ये, अन्यथा एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती रायझिंग स्टार राज सावंत. पहिलाच बॉल हुकचा फटका, बॉलला केला हुक, धावा केला बुक. तब्बल 6. मास्टर माइंड आहे दादा, मास्टर माइंड आहे. मास्टर माइंड इक्कू सोंकी ठोकतोय या बॉल वरती. षटकार. माइंडचा फॉर्म, त्याने ठोकला बॉल वरती. षटकार. समीकरण बनलंय. शेवटचे 17 बॉल 44 धावा. सुरुवात तर केले अगदी संजय सोळंकी इक्को यांनी. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. पोचले आता 30 धावा. मास्टर माइंड ने त्याचा मास्टर माइंड खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये. इक्कू सोलंकी 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार. 16 चेंडू आता गरज 38 धावसंख्येची. समीकरण आता वाटतंय कमी बनतंय की काय. पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या होत्या, त्या धावा जमवल्या होत्या. राज त्या धावा आता तो रिलीज करतोय की का. चला बॉल द्या, बॉल चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल. तो लगातार षटकार ठोकलेत. अगदी आपण पाहायला गेलं या खेळाडूकडे भरपूर अनुभव आहे. आपण संजय सोलिंके यांचा विचार केला. एक्सपिरियन्स इज द मोस्ट डेंजरस वेपन असं म्हटलं जातं, आणि तोच हत्यार साईबाबा नगर टीमचा नक्कीच आपण पाहायला गेलं असेल घातक ठरतोय. राज सावंतच्या विरोधात आक्रमक फलंदाजी केली जाते. आपण पाहायला गेला पहिल्या सत्रामध्ये जरूर राज सावंत 57 धावा जमवल्या असतील, पण हा धावा आता तो खर्ची करतोय. 16 चेंडू आता 38 धावा. समीकरण अगदी सोपं बनलंय. 18 मध्ये 50 करायच्या होत्या. जेव्हा लगातार मोठे फटके येत असतात, आव्हान समीकरण कमी होत असतं, इक्वेशन देखील कमी होत असतं, त्या विपरीत मित्रपणे प्रेशर बनलं गेलं होतं ते देखील कमी. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच जा. आपण आयोजक आता तुम्ही स्पीड अप करा. चला मॅच बॉल आला. चला प्रेक्षक वर्ग धन्यवाद असेल, तुम्ही देखील खूप महत्वाचा भाग आहात. तुम्ही बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलात. जे प्रेक्षक होते त्यांनी बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला, त्यांचा देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो.
क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांचं की स्वागत करूया. मॅच ऑन आहे, सर्वांच्या नजरा लागल्यात अगदी या मॅच कडे. दोन बलाढ्य टीम खोपोली विभागातील एका बाजूला नरेश जाधव युवा प्रतिष्ठान विश्वेश्वर डेको टीम, त्यांच्या विरोधात साईबाबा नगर. कबाईचा खेळ सुरू आहे. 31रा षटकार ठोकेल का? षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? कालच्या रात्रीमध्ये मठचा अक्षय पाटीलला ठोकले होते 3 बॉलवरती 3 षटकार, परंतु मास्टर माइंडने ठोकेल का? 3ऱ्या बॉलवरती सलगचा तिसरा षटकार आला असता, परंतु बीट झाल्या बॉलवरती. टप्पा पडला, बॉल खाली इसरायला, परंतु पाहिलं जाईल या बॉलवरती काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. लगेच एकत्र येऊ नका मित्रांनो. डॉट बॉल आला. आता सुटकेचा निश्वास सोडला असेल. शेवटचे 15 बॉल, आता 38 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन मधल्या 15 बॉल 38. शुभम भोसले वरती तेवढी जबाबदारी आहे. तो शुभम भोसले आपण पाहायला गेला कबाईचा खेळाडू आहे. टीमला लीड करत असताना साहेबानगर टीमला कित्येक आपण पाहायला गेला विजयाचा आस्वाद त्याने साकून दिला. तो शुभम भोसले नास्ट्रोक एंड वरती राज सावंतचा विचार केला. थोडा प्रेशर मध्ये तो देखील आहे, कारण समोर खेळाडू मोठा आहे. परंतु लुकाट परंतु आपण पाहायला लागेल मास्टर माइंड. नक्कीच त्याच्या नावावरती विक्रम आहे. लगातार 3 षटकार पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले. दुसरी षटकार हॅट्रिक राज सावंतच्या नावावरती होती. विश्वेश्वर डेको टीमचा आवाज पहा. हुक केला बॉल, आणखी बॉलचा लॉंग स्टॉप रेझन मध्ये. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय. बाउंड्री लाईनची भेट, थेट 4 धावा या बॉलवर. त्याच्या माध्यमातून संघाला खरं तर पुरस्कृत केलं गेलं. यावरचा बॉल अगदी कार्पेट खेळला डीप मध्ये. कावकरला अगदी क्षेत्ररक्षक आहे उभा. बॉल वरती येतील, एक सिंगल कंप्लीट केलं. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 35 धावा धावफलकावरती लागतील. शेवटचे आता बॉल बाकी असतील 13, करायचे 33 धावा. 13 बॉल 33चं समीकरण आहे आणि या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. टीमचा सरसेनापती, टीमचा कॅप्टन शुभम भोसलेला आपण पाहतोय. आता स्ट्राइक एंड वरती आक्रमक बॅटर आहे. आक्रमकता सिद्ध करावी लागेल शुभमला. शुभम देईल का शुभ संकेत एका मोठ्या फटक्याने? पाहिलं जाईल. प्रेशर बनतंय राज्यवरती. पहिल्या सत्रामध्ये त्याची भन्नाट बॅटिंग आपण पाहिली होती. 2 दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर आहेत. साईबाबा नगर टीमचा कॅप्टन शुभम भोसले आता दुसऱ्या बाजूनं. 13 बॉल 33 ची गरज. हा बॉल निर्णायक असेल. षटकार चौकार आला तर इक्वेशन प्रेशर कमी होईल, परंतु डॉट बॉल चिंता वाढवेल साईबाबा नगर टीमची. शुभम भोसले टॉसी हा वेगवान टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. बॅटची कडा यस आणि पकडला इष्टनच्या मागे मयूर पाटील यांनी झेल आणि संपला शुभम भोसले यांचा या मॅच मधील खेळ. चला टीम मीटिंग घेऊ नका लगेच. आपण फील्ड सेटअप करा. शेवटचे 12 चेंडू, आता 33 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनले, अजून मॅच संपलेला नाही. चला बॅटर लगेच पाठवा. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू, आता 33 धावसंख्येची गरज आहे. दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये बॅटर जर्सी नंबर 20 हितेश दाखल झाले. हितेश सोलंकी, आता 2 सोलंकी बंधू आहेत, परंतु एका बाजूला मास्टर माइंड. अंकित सरांनी काल एक किस्सा सांगितला होता. ज्या ठिकाणी आपण पाहिलं अचानकचं मैदान, सुप्रीमेसी ट्रॉफी प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं रॉयल कलंबली सारखी मोठी टीम आणि त्याच्यामध्ये आकाश तारेकर, बुम माट्या सारखे दिग्गज खेळाडू आपण पाहत होतो. आणि या टीमला कोणीच पराभूत करू शकत नव्हतं, परंतु या टीमला पराभूत केला आणि सुप्रीमो ट्रॉफी देखील जिंकली. ती म्हणजे खोपोली विभागातील वरद विनायक. खोपोलीचे सर्व खेळाडू गुण त्याने टीम बनवली होती. मास्टर माइंड आणि बलाढ्य रॉयल कलंबली टीमला त्याने पराभूत केलं होतं. दिग्गज आहे, नावाचा बोलबाला त्याच्या आहे. नाव आहे संजय सोळंकी.
आणि त्याला तेज दाखवायचा, कारण कित्येक वेळा अशा परिस्थिती पाहिलेत, कित्येक उन्हाळ पावसाळ्या खेळाडूने पाहिलेत. त्याला काही दुसरं सांगण्याची गरजच नाहीये. त्याला माहिती आहे मॅच कशी फिनिश करायची, कारण 12 चेंडू आता 33 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय खरिवले, पहिलाच बॉल लिव्ह केला, सोडला. पंचांचा वाईटचा इशारा, पंच देखील पाहतात. दुसऱ्या बाजूने टर्न देणे घेतलेला आणि आवाज वाईट साठी रेफर केला. बॉलिंग टीचा रिव्ह्यू असेल, तिसऱ्या पंच चेक करतील. वाईट साठी रेफर केलं तिसऱ्या अगदी बॉलिंग करणार टीमनं. चेक केलं जात. खूप चांगलं ऑफिसर पॅनल आपण पाहतोय. एक एक धाव, एक एक मोमेंट खूप महत्वाचे आहे. तर रिव्ह्यूचा वापर केला गेला, टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर या ठिकाणी केला गेला. इट्स फेअर डिलिव्हरी. या पंचांनी माफी मागितली, या ठिकाणी डिसिजन पुन्हा एकदा मागे घेतला आणि घडतं कारण आपण जर पाहायला गेलं थर्ड अंपायरने डिसिजन दिला, म्हणजे फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आला. शेवटचे 11 बॉल 33 धावसंख्येची गरज. डॉट बॉल आपण पाहायला गेला चिंतेचा विषय असेल साईबाबानगर टीम साठी, परंतु हुकमाचा एक आहे. संजय सोळंकी साठी हा बॉल देखील कडक स्ट्रोक गावण्याचा प्रयत्न पोचला. आणखीन एक डॉट बॉल आला. जसे डॉट बॉल येतात तसा डेकूकरांच्या टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण पाहिलं त्यांना माहिती आहे एकू सोळंकी संजय सोळंकीला शांत ठेवणं सोपं नाही आणि त्याला शांत ठेवलंय गोलंदाज. आपण पाहतोय अक्षय खरिवलेला काय कमाईची गोलंदाजी, निर्णायक षटक आहे. अक्षयवरती देखील प्रेशर असेल पण तो कोणतेही प्रेशर न घेता तो गोलंदाजी करतोय, त्याचा नॅचरल गेम तो खेळतोय आणि तेच महत्वाचं असं. अतिरिक्त दबाव न घेता फ्रीली ते फ्री माइंडनं तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असता तेव्हा तुमच्या बाजूने सर्वच घडत असं. परंतु आता शेवटचे 10 बॉल्स 33 धावसंख्येची गरज. आता मास्टर माइंडला काहीतरी जादू करावी लागेल. अगदी नमस्कार केल्याशिवाय चमत्कार घडत नसतो ना, त्याचप्रमाणे आता मास्टर माइंडला नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. मास्टर माइंड फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आणखीन एक दर्जेदार फटका. संजय सोळंकी ब्रँड ऑफ साईबाबा नगर ठोकतोय त्या बॉल वरती षटकार. थँक्यू. 9 चेंडू 27 धावसंख्येची गरज. तो सांगताय अगदी आपण पाहायला गेला खेळताना संघर्ष करायचा, मला संकटांशी लढायचं, मला थांबायचं, पुन्हा उठून नवं क्षितिज नवं स्वप्न नवी वाट सर्व घेऊन जिंकून जायचं साईबाबा नगर टीमला. मला हे सांगताना संजय सोळंकी बॉल चला गलीमध्ये क्षेत्ररक्षक आय फील्ड केलं. बॉल वरती क्षेत्ररक्षक थोडासा प्रेशर होता परंतु चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉल वरती एकच जाब आल्या. समीकरण बनलं आता. शेवटचे 8 बॉल आणि 26 धावा. 8 बॉल 26. आता जर आपण नक्कीच 8 बॉल 26 जो सामना आपला नक्कीच माहिती असेल. भारत त्यांच्या विरोधात पाकिस्तान, हरीश रोपला लगावलेला षटकार तो देखील पाहत बसला. अशीच परिस्थिती होती 8 चेंडू 26 आणि त्या ठिकाणी आलेले विराट कोहलीचे ते नॉक आपण जर सर्वांच्यात लक्षात असेल तेच करायचा. 8 मध्ये 26 आक्रमण करावं लागेल. अक्षयच्या विरोधात पण तो प्रयत्नच करून देत नाहीये. चांगला लेंथ वरती बॉल अगदी बॉल टाकतोय. चांगली अॅक्युरेसी चांगली आपण त्याची पाहतो. चांगला पोटेन्शियल आहे या खेळाडूचा. अक्षय खरिवलेचा षटक कमाईचं राहिलं. व्यासपीठावरती देखील टाळ्यांचा वर्षाव त्यासाठी होतो आहे. परंतु शेवटचे बॉल बाकी आहेत 7 आणि 25 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 25 धावा. सामना कठीण नाहीये. जोपर्यंत मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये आहे तो सामना सहजासहजी सोडणारच नाहीये. त्याला माहिती आहे शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन जाण्याची ताकद संजय सोळंकी या नावामध्ये आहे. अवधचा बॉल पायावरती लेग लॉन्च केला. बॉल चला डिस्कवर लेगला इतका सिंगल आली. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाही. स्ट्राईक असेल आता संजय सोळंकी यांच्याकडे. 6 बॉल आता 24 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं होतं 2 षटकं जेव्हा संपली साईबाबा नगर टीम धावसंख्येचा सहज पाठलाग करेल, परंतु आपण पाहिलं या षटकामध्ये अक्षय खरिवलेला काय गमाईची भन्नाट बॉलिंग केली आणि त्याच्या जोरावरती आपण पाहायला गेला फक्त धावा खर्च केला अक्षयने 9 या षटकामध्ये आणि त्याच्या जोरावरती आता अगदी मॅच मध्ये पकड बनवली आहे ते म्हणजे डेको टीमनं.
जनता पार्टीची स्पर्धा, त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं साईबाबा चॅम्पियन पद त्यांनी रनरअप त्यांना आपण पाहिलं होतं. कमालीचा खेळ पाहायला मिळाला होता साईबाबा टीमचा. डेको टीमचा विचार केला, विभाग प्रमुख चषक कलोते त्या ठिकाणी चॅम्पियन ते राहिले होते. पण दोन चॅम्पियन टीम आहेत, दोन चॅम्पियन खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये लढत चालू आहे. मागे अगदी पॉपिंग क्रीज वरती मास्टर माइंड संजय सोळंकी यांना आपण जरूर पाहतोय, पण तो इष्टांच्या मागे जो खेळाडू आहे मयूर पाटील, तो देखील इष्टांच्या मागे राहून सूत्र आलं होतं. त्यांचं देखील योगदान खूप सारं राहिलं. तर राज सावंत शतक अगदी अर्धशतक आलं, परंतु अगदी आपण पाहायला गेला टीमला लीड करत असताना या खेळाडूचं देखील खूप सारं महत्व आहे, खूप सारं योगदान आहे. त्याची चल बिचल आपण पाहतोय. सामनाचा दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. मयूर पाटील इष्टांच्या मागून वारंवार फील्ड सेटअप असं गोलंदाजाला आत्मविश्वास होता. 7 चेंडू 24. बॉल फुल लेन्स होता, डीप विंडो चाला 2-2 क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल चालला सीमा पार, आलाय बॉल वरती एकदा चषकामधील चौकार. पाच बॉल 20 डेको टीमच्या चाळ्या होत्या. साईबाबा नगर तुम्ही देखील टाळवा, आत्मविश्वास द्या. 5 चेंडू शेवटचे 20 संख्येची गरज. मास्टर माइंड दोन्ही आहेत मयूर पाटील यशांच्या मागे. अगदी हे कॉम्बिनेशन आपला पाहायला मिळतं, वेगळं चित्र आहे. मयूर पाटील यशांच्या मागे, परंतु स्ट्राकेन वरती तो सामना सोडला तयारच नाहीये. नाव आहे इक्कू, मास्टर माइंड इक्कू. तो मैदानाच्या आतमध्ये कमाईची बॅटिंग साकारतो. 5 चेंडू शेवटचे करायच्यात 20 धाबा. 5 बॉल मध्ये 20 धाबा. ट्रॅक वरती बॉलर साहिल, साहिलचा बॉल लेटकटचा फटका. कॅच सोडल्या, हे कॅच सोडले की मॅच सोडल्या. सोपा झेल मित्र म्हणून, परंतु कठीण स्वतःहून बनवून ठेवला. स्ट्राईक रोटेटिंगचा प्रयत्न आहे, त्याच्या नादात आपण पाहायला गेला पाटर असेल आउट. यस, बाद होणार पाटर असतील, हितेश बाद होतील, परंतु या स्ट्राईक एन वरती इक्को असेल ते महत्वाचं आहे. पाणी, चला पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक आपण पाहिलं इंडिव्हिज्युअल 36 अंकावरती खेळतात संजय सोळंकी. अर्थातच इक्को या नावाने करतात सुप्रसिद्ध आहेत. बोलबाला रायगड मध्ये आहे ज्या खेळाडूचा 36 धावसंख्येचं योगदान. अद्यापर्यंत एका किल्ला लढवतात. त्या ठिकाणी सुशांत बोरे बाद झाला, शिवम भोसले सारखा मोठा फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेला एकट्यावरती जबाबदारी घेतली, आधी स्वीकारली सुद्धा, आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण संजय सोळंकी यांना आपण पाहतो. शेवटचे बॉल बाकी 4, 19 धावसंख्येची अद्याप गरज. कित्येक सामने असे जिंकून दिलेत, हे त्याच्यासाठी कोणतीच मोठी गोष्ट नाहीये, कारण अगदी मित्र म्हणून बराचसा एक्सपिरियन्स आहे त्या अगदी या खेळाडूला. नाव सर्वांच्या चोटावरती नेहमीच येतं साईबाबा नगर टीम म्हटलं तर संजय सोळंकी इक्कू. काल आपण वरची कोपली टीमला पाहिलं, इक्कू मॉन्टी ही जोडी करता एक काल त्यांचा होता. सुवर्ण अक्षरामध्ये या जोडीचं नाव लिहिलं गेलं, कारण या धुमाकूळ घातला होता या जोडीनं. पण काल आपण मॉन्टी यांना पाहिलं, आज इक्कू आहेत आणि त्यांना तेज करायचं आहे आणि या अगदी करायच्यात. आता 4 मध्ये कोणी जाबा. सामना कोणी जिंको, परंतु क्रिकेट जिंकेल हे मात्र नक्की आहे. शेवटचे 4 बॉल 19 धावसंख्येची गरज. टाळांचा वर्ष, आत्मविश्वास दिला जातोय. मॅच ऑन आहे. साहिल तयार आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बाबतचा बॉल शॉर्ट पूलचा फटका, क्षेत्ररक्षक सजवला, कॅच ड्रॉप केला. मयूर पाटील यांचं कौतुक असेल. लास्ट बॉल वरती त्याने पाहिलं, लगेच फील्ड चेंज केली, फील्ड फिरवली आणि त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं क्षेत्ररक्षक लगावला लॉंग लेगला, त्या ठिकाणी फटका. पण तो डॉट बॉल या ठिकाणी आलाय. शेवटचे 3 बॉल आणि 19 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. बरेचसे प्रेक्षक मॅचचा आस्वाद घेत आहेत, कारण मास्टर माइंड स्ट्राकेन वरती शेवटचे 3 बॉल 19 धावा करायच्या साईबाबा नगर टीमला. फुल लेनचा बॉल सर बॅटनं केला, 20 मध्ये फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चालाय सीमारेषा पार, आला बॉल वरती चौकार. मॅच अजून झाली नाहीये फिनिश, चौकार आला बॉल वरती. ठीक 40 अंकावरती खेळतात. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? ज्याने आपण पाहायला गेलं ब्रँड ऑफ साईबाबा नगर संजय सोळंकी मास्टर माइंडचा, पण तो इक्वेशन बनलाय. शेवटचे 2 बॉल 15 धावा.
त्या अर्ध्या शतकापेक्षा अगदी आपण ऐकू म्हणत असेल एखादा नो बॉल येऊ द्या, एखादा वाईट बॉल येऊ द्या आणि मॅच आमच्या बाजूने येऊ द्या. कारण हा खेळाडू स्वतःसाठी अगदी कधीच केला नाही, खेळतो त्या टीमच्या नावासाठी, गावाच्या नावासाठी आणि त्याची त्यासाठी ओळख आहे. मास्टर माइंड संजय सोळंकी. शेवटचे 2 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. साहिल यावेळेसचा बॉल पंचांकडे उडपली, परंतु आपण पाहायला गेलं रोखलंय साहिलला, रोखलंय यंगस्टर या साहिलला रोखलंय या षटकामध्ये मास्टर माइंडला. परंतु शेवटचा 1 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर करते. पण पाहतो विश्वेश्वर डेको टीम अद्यापर्यंत 1 चेंडू 15 एक लिगल डिलिव्हरी फेकायच्या साहिलला आणि मॅच फिनिश करायच्या. परंतु काय खेळ राहिला, काय लढत दिली मास्टर माइंड. कारण ज्या ठिकाणी आपण पाहायला गेलं 9 म्हणजे 10 मधले 9 जण म्हटले असते मी खूप एकटा, त्या ठिकाणी मास्टर माइंड संजय सोळंकी एकटा लढला. जरूर निराशा त्याच्या चेहऱ्यावरती असेल, परंतु कमाईचा खेळ त्यांच्या देखील राहिला. लढताना देखील असं लढा की समोरच्या देखील घाम फुटला पाहिजे आणि ती लढत या साहेबानगर टीमनं आणि संजय सोळंकी यांनी दिली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, यस नो डाऊट, ज्याने 19 बॉल मध्ये 57 धावा. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राज सावंत यांच्यासाठी. हे दानशूर व्यक्तिमत्व आहे प्रवीणजी पाटील म्हटलं की, आणि त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झाला. सूरजजी केदार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. सूरजजी केदार आणि संतोषजी जोरकर यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज दिलं जाईल. सूरजजी केदार यांनी राज सावंत आपण या मॅन ऑफ द मॅच कमाईची इनिंग साकारली. राज सावंत ठरतात मॅन ऑफ द मॅच. सूरजजी केदार यांच्या माध्यमातून 500, प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000, तब्बल 5,500 रुपयाचा कॅश प्राइज राज सावंतला दिलं जाईल. कमालीची बॅटिंग राहिली या महिना. अगदी संतोषजी जोरकर आणि सूरजजी केदार यांना विनंती आपण यावं अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. तब्बल 5,500 चा मान घरी ठरला. अगदी